तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत कोबी मंचुरियन. किती मस्त आणि कडक असे कुरकुरीत इथं कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत. अगदी आतून सॉफ्ट आणि बाहेरून असे कुरकुरीत. तर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथे एक मोठी वाटी भरून आपण कोबी घेतलेला आहे. अशा प्रकारे बारीक चॉप करून घेतलेला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात हे कोबी आपण बारीक कट करून घेतलेली आहेत बघा. आणि यामध्ये 1.5 वाटीभर आपल्याला इथं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. अशा प्रकारची वाटी आहे, मी फुल्ल भरून घेतलेली नाही. तर इथे घेतलेला आहे बघा. अशा प्रकारे चिकन 65 मसाला घेतलेला आहे. आणि या चिकन 65 मसाल्याने कोबी मंचुरियनला छान प्रकारे चव येते. बाकी कोणतेही मसाले घालायची गरज नाही. एक पाकिट आपण इथं फोडून घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला 65 मसाला टाकून झालेला आहे. यामध्ये टाकून घेऊया आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट. एक मोठा चमचा भरून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला इथं टाकायची आहे. सोबतच टाकून घेऊया चवीनुसार मीठ. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. आता यामध्ये टाकूया थोडंसं चिमूटभर हळद. हळद टाकून झाले की त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी लाल तिखट. तर सर्व मसाले आपले इथं टाकून झालेले आहेत. पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर तिखट मीठ कोबीमध्ये टाकल्यामुळे कोबीला पाणी सुटतं, त्यासाठी सुरुवातीला इथं पाणी घालायची गरज नाही. पाणी न घालता आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छान असं ओलसर पण झालेलं आहे थोडंसं. तर आता आपल्याला यामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा आहे. कलर तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. कलर टाकून झालेला आहे. आणि हातावर थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं शिंपडून घ्यायचं कलरवरती आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं कालवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती थोडा पाण्याचा वापर आपण इथं केलेला आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही किंवा जास्त पातळ पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीने पीठ आपण छान असं कालवून घेतलेलं आहे. ज्या वाटीमध्ये मी कलर घेतला होता त्याच वाटीमध्ये एक टोपण मी चमचाभर व्हिनेगर घेतलेला आहे, पिठामध्ये मिक्स केलेला आहे. सोबतच टाकून घेऊया एक चमचाभर सोया सॉस टाकून घेऊया. सोया सॉसने आणि व्हिनेगरने कोबी मंचुरियनला छान अशी चव येते. दोन्ही आपले इथं टाकून झालेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत. रात्रीच्या उजेडामुळे, लाईटीमुळे या पिठाचा कलर असा दिसतोय पिवळसर. तर याचा कलर ऑरेंजच आलेला आहे. तर इथं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. तर आता आपल्याला कोबी मंचुरियन तळायला घ्यायचे आहे. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं कडक तापवून घेऊया. आणि ज्या पद्धतीने आपण भजी सोडतो त्या पद्धतीने आपल्याला इथं छोटे छोटे आकाराचे कोबी मंचुरियन तेलात सोडायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे आकाराचे गोळे बनवू शकता कोबी मंचुरियनचे. तर मी अशा पद्धतीने कोबी मंचुरियन तेलात सोडून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर कोबी मंचुरियन तेलात सोडताना सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि मग कोबी मंचुरियन तेलात सोडायचे. गॅस जर बारीक करून कोमट तेलात जर कोबी मंचुरियन सोडले तर कोबी मंचुरियन तेलकट होतात. तर तुम्ही बघू शकता आपण इथं सर्व कोबी मंचुरियन तेलात सोडलेले आहेत. गॅस मोठा करूया. 4 ते 5 मिनिट खालची बाजू फ्राय झाली की वरच्या बाजूने पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आपण कोबी मंचुरियन छान अशी पलटून घेतलेली आहे. पलटून घेतल्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला अजून एक 2 ते 4 मिनिट कोबी मंचुरियन कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर आलेला आहे आणि मस्त छान अशी फ्राय झालेली आहे. प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाकीच्या कोबी मंचुरियन आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. तर इथं आपलं सर्व टाकून झालेलं आहे आणि हे पण मंचुरियन आपली तळून झालेली आहे. कलर पण किती मस्त आलेला आहे, जसा बाहेर मिळतो तसा इथं कलर आलेला आहे.
आणि एकदम मस्त कुरकुरीत आपले इथं तळून झालेले आहेत. काढून घेऊया आणि अशा पद्धतीने सर्व कोबी मंचुरियन आपण तळून घेऊया. तर अशा प्रकारचे कोबी मंचुरियन करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी लहान मुलं आवडीने खातात आणि तुम्ही बघू शकता इथं किती मस्त आपण तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि कडक अशी आपली इथं मंचुरियन तयार झालेली आहे. अगदी कमी मसाल्याचा वापर करून आपण आज कोबी मंचुरियन बनवलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.